नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आता सध्या मी बुलढाण्यावरून श्री राशीनला चाललेलो आहे आणि आज माझी सभा आहे। तर मित्रांनो, सध्या मी समृद्धी महामार्गावरून प्रवास करतोय। हे पहा, समृद्धीचा रस्ता ते बघा कसं आहे आणि एकदम व्यवस्थित टापटेपणा आणि इकडून येणाऱ्या गाड्या बी बघा इकडून कशा जात आहेत एकदम व्यवस्थित। तर मला एकच सांगायचंय की आपण जर एखाद्या व्यक्तीबद्दल बोललो तर बोलतोच, पण जे व्यक्ती चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल सुद्धा बोलतोच। मित्रांनो, जर असे समृद्धी महामार्ग असतील तर कोणी रस्त्याला नाव ठेवेल का? आज रस्त्यांची परिस्थिती काय आहे, ग्रामीण भागात रस्ते काय आहेत, आज तुम्ही शहरी भागांचा विकास करताय, पण समृद्धी महामार्ग आज खऱ्या अर्थानं जीवनाची समृद्ध झालेला आहे। आणि खरं जर या समृद्धी महामार्गावरून जात असताना वेळ वाचतोय, सगळ्यात महत्वाचं प्रवास करताना कुठलाही त्रास होत नाही। पण हे जर रस्ते खेडेगावात, ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांवरती केलं तर लोकांना काही अडचण येणार आहे का तुम्हाला निवडून द्यायला? निवडणूक आली की फक्त रस्ता नाही, आम्ही रस्ता करणार आहेत आश्वासन देणार आहेत। आज जर असे रस्ते केले, कमीत कमी असे तर नका करू, पण कमीत कमी ज्या गावात गाड्या जात नाहीत डांबरीकरण तरी करा। समृद्धीसारखं तुम्हाला समृद्ध करता येणार नाही गावात। हे पहा किती खर्च केला असेल रस्त्याला, पण आज रस्त्याचा पैसा वसुलीन राहू, जनता सुखी न राहू। प्रत्येक गाडी येताना सुद्धा पुढून गाडी येताना रात्रीचा प्रवास केला तरी अडचण येत नाही, ड्रायव्हरच्या डोळ्यावर लाईट येत नाही। पण मित्रांनो, मला एकच सांगायचंय, आज नितीन गडकरी साहेब असतील, त्यांनी रस्ता केलाय, पण ग्रामीण भागात नितीन गडकरी साहेब लक्ष देऊ शकणार नाहीत, तर आमदार, मंत्री, खासदार साहेब यांचं काम काय असतंय? वाड्या वस्त्यावर पाणी आहे का, लाईट आहे का, रस्ते आहेत का, हे बघणं काम असतंय ना। का निवडून येणं आणि एसीत बसणं हे काम नसतंय। तर मला एकच सांगायचंय, कोणी या, पण आज आमच्या श्रीगोंदा तालुक्याची परिस्थिती असेल, आता मी सर्वे करतोय, बऱ्याच गावांची बिकट परिस्थिती की त्या गावांनी रस्ता नाहीत। तर मला एकच सगळ्यांना सांगायचंय, आज जसं समृद्धीला तुम्ही समृद्ध केलंय, प्रवाशांना समृद्ध केलंय, हे पहा किती खर्च केला असेल। हे पहा कसा आहे रस्ता, नाक खोळाय का नाही? अरे ड्रायव्हर दादांना विचारूया, दादा गाडी चालवाय काय अडचण येते? काय सुद्धा नाही, एक नंबर रस्ता आहे। आजचे जर रस्ते असले तर प्रवास करायला मजा येईल का नाही? नक्की। मग मला सांगा, असे रस्ते ग्रामीण भागात आहेत का आज? नाही। मग ते पाहिजे का नाही? लक्ष दिलं पाहिजे। काय होतंय आज राजकारणात नेत्यांचं लक्ष आहे का? नाही। म्हणूनच म्हणतोय परिवर्तन व्हायलाच पाहिजे, परिवर्तन ही काळाची गरज आहे। नमस्कार मित्रांनो, आम्ही पैठण मार्गे नगरला चाललेलो आहेत आणि पैठणचा मेन रस्ता बघताय ना मित्रांनो। आता आपण आज समृद्धीने प्रवास केला मित्रांनो। आपण बघतोय हा रस्ता आणि इथं मला कोणी आमदार, खासदार कोणी काही माहित नाही बरं का मित्रांनो, पण मला एकच सांगायची, जर असे रस्ते आणि असे खड्डे जर असतील तर नुसतं बघितलं पाहिजे विकास नेमका कसा चाललाय, काय चाललाय। आज बघा आजच्या रस्त्यांकडे बघा तुम्ही जाऊन, हे पहा सारा रस्ता असा आहे, आज हे खड्डे बघा। मला एकच सांगायचंय, कोणी इथं आमदार व्हा, मंत्री व्हा, माझा त्याबद्दल काहीच मत नाही, पण जरा रस्त्यांकडे दुर्लक्ष करू नका। आज समृद्धीसारखा प्रवास आपण करत असताना हे रस्ते जर बघितलं तर खूप बिकट अवस्था आहे, जरा लक्ष द्या। फक्त राजकारणाच्या नावाने जोगवा मागणं बंद करा। आज ही परिस्थिती बघा ना रस्त्यांची काय आहे। अजून तर बराच रस्ता आहे, पण मी तरी दाखवलेलं नाही, आणि हे प्रत्येक भागात असंच काम आहे। काय नेमकं चालू आहे काय नाही आपण बघितलं पाहिजे बारीक विचार करून। जरा सर्वसामान्य जनता आपल्याला कशासाठी निवडून देते, कशा नाही, यासाठी जरा आपण बारीक विचार करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं मित्रांनो। आणि आज खास अजून कोणी विकास केला असेल ना, त्यांना मनापासून धन्यवाद। आज एवढा रस्ता तुम्ही असा हायफाय बनवलाय, बघितलं का जनतेचे किती हाल होत आहेत।